आज मी आलोय आमच्या सोलापूरच्या फार्म हाऊसवर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या गावाला, जिथे मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं घर, आमची शेती आणि आमची शुगर फॅक्टरी. ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी करणार आहोत जे बघून तुम्हाला नक्कीच तुमच्या गावाची आठवण येईल. If you are really excited for this video, then make sure you subscribe to my channel and now enjoy this video. Good morning everyone. I am very excited for today's vlog. मी आता सोलापूरला जात आहे. विश्वराज महाडिक भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांना भेटायला आणि कारखाना बघण्यासाठी मी या सोलापूरला जातोय. आणि आज माझ्यावर गाडीतनं प्रवास करत असताना तुमच्या सगळ्यांची फेवरेट वन अँड ओनली आयडी. पहिली लंगडीत पहिली, कोकण पहिली, दोन्ही चौड्यात पहिली, झाडावर चढायला पहिली, उतरायला पहिली, डब्यात फर्स्ट. खूप खेळ. एक वाघ एका वाघीत. आयडी पहिली गोष्ट, कुठं गायब आहेस तू? लोक विचारलेत आयडी कुठं आहे, आयडी का दिसत नाही आता? मी त्यांना सांगितलं की माझं आणि कृष्णाचं भांडण झालंय, त्यामुळं मी आता व्हिडिओ मध्ये नाहीये. कशावर भांडण झाले? उगीच काहीतरी झालं होतं. काही झालं नव्हतं तुझं. त्या दोघांवर भांडण होते. माझ्यावर कधी तुझं काय भांडण झाले? ऐक तर पहिलं मी सांगतो तू ऐक. ह्याचं लग्न केलं सा. माझा माहिती एक फोटो नाही तुमच्या ह्याच्यावर. कुठं मी काय टाकलेलंच नाही अजून. फेसबुकवर नाही, इंस्टाग्रामवर मी टाकलेलंच नाही आहे. सोलापूरमध्ये आपलं जे काही आहे हे दादांनी तिथे येऊन सुरुवात केली. सोलापूरात आपण आलोच कसं आणि सोलापूरला यायचा संबंध काय होता ते मला काही माहित नाही. माझ्या लग्नाच्या आधी सगळी शेती घेतलेली आहे. कारखान्याचं हे काही वेळ नव्हतं. बाळंतीण झाल्यानंतर एक 4-5 महिन्याचा भैया झाल्यावर आम्हाला तिने पुण्याला नेलं. तिथं राहायची व्यवस्था नव्हती. एक झोपडी होती, त्या झोपडीत आम्ही राहिलो. होय. त्यात 12 बैल तिने घेतली होती. त्या 12 बैलाच्यात आम्हाला ठेवलं. काय बोललेस? आम्ही त्यात 10-12-15 दिवस राहिलो. मुन्ना झाल्यावर मग त्यांना जरा वाटलं की काहीतरी इथं गरीब लोकांच्यासाठी काहीतरी करावं. दादाने सुचवलं की आता मी कारखाना काढणार. त्यावेळेस वसंतदादा मुख्यमंत्री होते. राजाराम बापू, वसंतदादा यांची दोस्त हे. कारखाना काढायचा तर जागा हुडकाय नको. मग जागेसाठी आम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ करून काय ते भाकरी चपात्या बांधून घ्यायचं. आम्ही दोघं असं आणखी 1-2-4 माणसाशी चालायचे. असं आवडी सगळा आवारा घेतलाय ना तेवढा चालायचा. कुठनं कुठंपर्यंत एक पायाचे गोटे पिटे सगळे असे रक्त आढळले. मग ते जागा हुडकायला 1 वर्ष लागलं. त्यावेळेस आम्ही सारखं दादांच्याकडे वर्षा बंगल्यावर जायचो. मग दादानी कारखाना मंजूर केला. लायसन दिल्यावर पंढरपूरला आलो. जवळजवळ 10-12 पोती साखर विकत घेतली आणि सगळ्या पंढरपूरच्या घरात, सगळ्या पंढरपुरात हत्तीवर मिरवणूक काढली. परत आम्ही इकडे आलो. कारखाना कधी उभा राहिला ते काय आम्हाला माहित नाही. मग नंतर आम्हाला कारखाना म्हणजे पण आम्हाला काय माहित नाही, कसला असतो तो पण माहित नाही. मग परत नंतर त्याने कारखाना काढला असं झालं. मग पहिल्यांदा चेअरमन झाले ते. चेअरमन तिने झाल्यावर गेलो. पण काय असतं चेअरमनचं आम्हाला तरी काय माहित त्यावेळेस. काय आम्हाला काही समजत नव्हतं. मग 10 वर्ष कारखाना ताब्यात होता. सलग 2दा निवडून फुल मताने आले. काही कारणामुळं कारखाना ताब्यात गेला. 30 वर्ष गेला. कारखान्याचं पहिलं इलेक्शन लागलं मुन्नाचं काच. मग ते मुन्नानं लढवलं पण थोडक्या मतासाठी गेलं. दुसऱ्यांदा लढवलं त्यात पण पडला. तिसऱ्यांदा लढायचं, पडलं पुन्हा नाव काढायचं नाही.
नाही पडलं आपलंच आहे सगळं कुठं. फुल मताने कारखाना आणला. आणि माझ्या वडिलांनी सलग 10 वर्ष त्या कारखान्याचा कारभार सांभाळला. आणि आता विश्व आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलानं तर राजकारणात एंट्री केली आहे. मला वाटायचं अमेरिकेतनं आले कुठलं कोण येतं इकडं. मग मीच एकदा मुन्नाला म्हणलं मला विश्वला देऊन तरी बघ म्हणलं. मग मी सांभाळतो त्याला चांगलं, तो राहू दे चांगला. त्याला पण एक करायची हौस वाटली आणि परत इलेक्शन मध्ये तो फुल मतानं जिंकून आला. फॉरेन आल्यामुळं तो फार त्यात हुशार आहे. त्यामुळे तो फार छान कारखाना चालवतो. आयडीचे किस्से ऐकत ऐकत आम्ही लवकरच गावामध्ये पोचलो. गावामध्ये पोचल्यानंतर आम्ही जागृत देवस्थान श्री लिंगेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं. देवाचं दर्शन घेतल्यानंतर मी गावातल्या काही लोकांबरोबर बोलत होतो आणि त्यांच्याशी बोलत असताना मला एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे त्यांची आपुलकी. आणि त्यानंतर मी दादांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी गेलो. मामा, तब्येत कमी झाली तुमची? वहिनी उठत तू आयटी ना बोलत नाहीस इथं हे आहे ना की एक चेअर. म्हणजे चेस दिसायला तुम्ही विचारलं ते इथे घाण आहे. हिने गाणं असते काय होत नाही. गाणीतच बसायचं असते वहिनी. आम्ही आता कारखान्यावरती पोहोचलोय आणि आल्यावर एक मिनिट थांबा. हे चाललंय काय? असले आता काय अशीच आहे परिस्थिती. जी आहे ते आहे. आपलं नॅचरल ब्लॉग आहे वहिनी, स्क्रिप्टेड काय नसते. आता आम्ही जेव्हा बसलोय, आता आम्ही जेवून चाललोय कारखान्यावरती. चेअरमन साहेबांकडनं कारखाना कसा चालवला जातोय किंवा साखर कारखान्याचा बिझनेस काय आहे हे समजून येणार आहे. जून झाल्यानंतर आम्ही कारखान्याच्या दिशेने निघालो आणि जात असताना माझी कारखान्याबद्दलची क्युरिओसिटी फार वाढत होती. ही सगळी जी लोक आहेत हे काही शेतकरी आहेत का? टोळीवाले ह्यांची स्वतःही शेती नाही, हे नुसतं यायचं. हे बाहेरच्या भागात आलेले आहेत, कुठलं मध्य प्रदेशची आहेत. त्यांची आता बैलगाडी आहे, इथं बैलगाडी दिसते. आता ते जोडपं एक आहे, त्यांनी जाऊन सकाळी ते तेवढ्या बैलगाडी पुरता ऊस तोडून आणायचा. असे त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलेला असतं. मग त्यांना टनाला आपण एक ठराविक रक्कम देतोय. पण शेतकरी पण अशी माणसं नेमतात का नाही? तर ते त्यांचं शेतकरी हे पूर्ण जबाबदारी Right. ही कारखान्याची असते. हा कारखान्याची. टोळीवाले जिथनं ऊस घेऊन येतात ती शेती ज्या व्यक्तीची आहे ते आपले सभासद असतात किंवा ओके, त्या आपल्या शेतकऱ्याला विमा कारखान्याला ऊस घालायचा असतो. मग ते आपल्याला नोंदी देतात ना. ते त्यावेळीच देतात, लास्ट इयर देतात की आमची अशी नोंद आहे. आणि मग ते आपण त्यांना ह्या वर्षी एक प्रोग्राम सेट करून देतो की तुमचा ऊस एवढा मॅच्युअर झाला की कारखान्याला आणण्यासाठी. आणि एखादा शेतकरी जेव्हा कारखान्यावर करार करतोय मी ऊस तुमच्या इथं देणार, एका सीझन साठी असते का 3-4 वर्ष वगैरेच आपण करू शकतो? शेवटी आता कॉम्पिटिशन पण आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी जर ठरवलं की नाही मला ह्या वर्षी इतर कुठल्या कारखान्याला द्यायचं, तर आपण काय त्यांना थांबू शकत नाही. तर ते त्यांची पूर्णपैकी त्यांची चॉईस आहे.
आज मी तुम्हाला दाखवणार आहे रॉ शुगर केन पासून पॅकेज शुगर कशी बनते. ऊस तोडणीनंतर शेतकरी आपला ऊस फॅक्टरीला पाठवतो. फॅक्टरीमध्ये ऊसाचं वजन करून क्रेनद्वारे पुढे तो क्रशिंग साठी पाठवला जातो. नुसतं हे टिल्ट होते असं आणि मग पिरियडिकली ते फीडिंग पण व्यवस्थित करायला लागते. म्हणजे त्यात गॅप पडले तर पुढे त्या प्रोसेसला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर तो एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस साठी पाठवला जातो. खरी प्रोसेस इथनं स्टार्ट होते. 4 वेळा रोलर थ्रू जाऊन ते त्या ऊसातनं ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करायचा. शेवटी त्यातनं जो बगॅस शिल्लक राहतो तो पाठीमाग बॉयलरला. आणि हाच बगॅस बॉयलर साठी फ्यूल म्हणून वापरला जातो. एकच मोठा आपला 130 टन पर आवर म्हणजे बॉयलर आहे. त्याला चालू करण्यासाठी बगॅस जास्त लागतं म्हणतो एअरपोर्टला. ज्यूस जे एक्स्ट्रॅक्ट केलंय त्याला घट्ट करायचा आहे. घट्ट कसा करतोय आपण, त्याला काय तर हीट प्रोसेस द्यायला पाहिजे. ह्याच्यात जे स्टीम प्रोड्यूस होते ती आपण अशी चॅनल्ड वे मध्ये बॉडीजला देतोय जेणेकरून ते हीट होतंय आणि घट्ट होतंय म्हणजे त्याचं ब्रिक वाढतंय. तयार झालेला ज्यूस पुढे प्युरिफिकेशन प्रोसेस साठी जातो. त्यातले मड वगैरे सगळं काढलं जातं. त्याला लाईम ऍड करायचं जेणेकरून त्याचा पीएच बॅलन्स होतोय. हा क्लिअर ज्यूस पुढे इव्हॅपोरेशन प्रोसेस साठी पाठवला जातो. तर ह्या ज्या बॉडीज आहेत हे इव्हॅपोरेशन बॉडीज आहेत. त्याच्यात असे ट्यूब्स असतात. आता मी मगाशी म्हटलं तसं त्याला स्टीम देऊन त्याचं एकतर ब्रिक्स वाढवायचा आहे आपल्याला, म्हणजे तो घट्ट करायचा आहे. जिथे त्यातील वॉटर कंटेंट काढून त्याचा थिक ज्यूस बनवला जातो. हे जे पाठीमागच्या मोठ्या बॉडी दिसायला का ते पॅन्स आहेत. त्याच्यात पॅन त्यात क्रिस्टलायझेशन होते. ते घट्ट जे तयार झालेलं असते त्याला मॅस्केट मध्ये कन्वर्ट करायला लागते. बेसिक त्याला थोडंसं सीड घालायला लागते क्रिस्टलायझेशन करायला. जसं दुधात थोडं दही घातल्यावर सगळं दही होते तसं थोडंसं त्याच्यात सीड घालायचं साखर. हे क्रिस्टल्स पुढे सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस मध्ये टाकून सेंट्रिफिकेशन हे फायनल स्टेज आहे साखर बनवायची. ह्याच्यात ते जेव्हा मटेरियल पडते मॅस्केट पडते तेव्हा त्याला पाण्याचा फोर्स दिला जातोय ज्यांनी ते क्रिस्टल सेपरेट होतंय आणि मोलॅसिस सेपरेट होतं आणि ती पुढं ग्रेडिंग साठी पाठवली जाते. याला 3 प्रकारचे साखर दिसतं. This entire process happens in just one sugar factory. And lastly, we get the final product, sugar. सोलापूर जिल्ह्यात 2800 रुपये दर आहे आणि शुगरची सेलिंग प्राइस ही 3100 दिली. आता ह्याच्यात डिफरन्स कुठं आहे, शेतकऱ्यांना 2800 रुपयांनी दर द्यायचा आहे. सोलापूर भागात रिकव्हरीचा भाग नाही आहे. म्हणजे आपण आपल्या कोल्हापूर भागात तरी 86-032 म्हणून व्हरायटीचा ऊस ठेवतो. त्या ऊसाला रिकव्हरी जास्त असते, त्याच्यात शुगर पर्सेंटेज जास्त असते, सुक्रोज जास्त असते. ह्या भागात 9-9.5% रिकव्हरी म्हणजे 10च्या खालीच असते. काय कोल्हापुरात 12-13 सुद्धा जाते रिकव्हरी. म्हणजे तुम्ही 1 टन जर ऊस गाळप केलं तर सोलापुरात तुम्हाला 100 किलो साखर मिळते. ती कोल्हापुरात 120 किलो 130 किलो मिळणार. बरोबर. 1 टन ऊस गाळप केलं 2800 शेतकऱ्याला पेमेंट 1000 रुपयांनी हार्वेस्टिंग आणि ट्रान्सपोर्टवाल्यांना पेमेंट करायला. हा जो आतला खर्च आहे म्हणजे सॅलरीज त्यानंतर आपल्याला सल्फर घ्यायला लागतात. हा एक प्रोसेसचा एक साधारणतः खर्च आहे 500 रुपीज. साखरेची एमएसपी आहे 3100 पण समजा आज मार्केट रेट आहे 3500 आहे. ऍक्च्युली किराणा मालमध्ये 40 रुपयाने साखर जरी देत असेल तरी कारखानदाराला तो कधीच रेट मिळत नाही. बरोबर. प्रत्येक टनामागं 700 to 800 रुपीज लॉस होते आज. कारण आपण एक्सपेक्टेशन मध्ये आहे की आता साखरेचा दर वाढणार. त्या एक्सपेक्टेशन मध्ये मग आपलं गाळप जास्त झालं की हे लॉसेस थोडे मिनिमाइज होतात. होप वरती आपण करायला लागलो. होप वर सगळेजण होप वर चालवतात. बरेचसे कारखाने बंद झाले. आता मग अख्ख्या महाराष्ट्रात जवळजवळ 200 कारखाने आहेत. आज सुद्धा 38 कारखाने असे आहेत त्यांनी मागच्या वर्षीचं ऊसाचं सुद्धा पेमेंट करू शकणार नाही. इयर ऑन इयर मग ते लोन्स वाढत चाललेले आहेत. कधी प्रॉफिट झालं असतं. आता लास्ट इयर जर एक्सपोर्ट उघडला असतं, एक्सपोर्टला लास्ट इयर दर होता 40 to 100 रुपये पण त्याची आपल्याला परवानगीच मिळाली नाही. आपल्याला डोमेस्टिकला कितीला विकायला लागली 3400 पर्यंत विकत होते. डोमेस्टिकली सुद्धा सेल करायचं असेल तर कोटा सिस्टीम आहे. मंथली प्रत्येक कारखान्याला कोटा मिळतोय की एवढीच विकायची तुम्ही साखर. प्रोडक्शन केलेली म्हणजे तुमच्या गोडाऊन मध्ये किती पण साखर असू दे तुम्ही एवढीच विकू शकताय. शेतकऱ्यांना तर 15 दिवसात पैसे द्यायचे केन पेमेंट करा. पण ते जर खर्च भागले नाही त्यात मग अडचण येतात. म्हणून मॅक्सिमम कारखाने म्हणजे कोल्हापूर भागातले सुद्धा कारखाने अडचणीत आहेत. कारखान्यात होतो सकाळपासून. मी म्हणलं सहज जवळपास कुठं काय तोडणी वगैरे चालू आहे तर जाऊन येऊया. काय चालू आहे कसं चालू आहे. हे तुमचीच काय सगळी 1 एकर तोडायला पूर्ण किती वेळ लागतोय. 3 दिवस लागते. पूर्ण पिकला एकदा 15 महिना झाला त्यानंतर तिथून किती दिवसात तोडला पाहिजे जास्तीत जास्त. महिन्याभरात जास्तीचं. होय इथून नदी किती जवळ आहे.
6 किलोमीटर मग वीर होय काय कुठं वीर जवळ आहे हा. गेल्या काही दिवसापासून जे काही कारखान्याबद्दल चालू होतं हे जाणून घेण्यासाठी मी तिथले काही शेतकरी, कामगार, गावकरी या सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. नाही मामा, काय मला जरासं कारखान्याचं समजून घ्यायचं. मी पण आता हे जे काय चालू होत्या गोष्टी त्यावरून मला पण थोडी काळजी वाटली की नेमकं काय चाललंय, म्हणून मी येऊन. आणि कसं आहे, मी माझ्या मोठ्या भावाला विचारणं ते मला पण योग्य वाटत नाही. शेवटी माझे मोठे बंधू आहेत, त्यांचं कामकाज चालू आहे, मी तर येऊन त्यात काय ते पण मला म्हणजे तुम्ही जे तळागाळातले लोक आहे, मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं की खरी परिस्थिती काय आहे. आता विरोधक आहे ती जे त्या पद्धतीनं बोलणार, कुणाला काय बोलू वाटेल ती बोलते ती. काम कराया पगारी, कुठं उसाई देणे राहत असते ती, पण ती बाकी सगळे जे आहे ते आले, पण चर्चा आपली भीमाची. आमचं बिल कधीच बुडलं ना भीमाचं आत्तापर्यंत. बाकीच्या कारखान्याने बिल बुडवली ती. बाकी जकरा ते ह्यानं अनेक दिलं नाही, येईल अनेक नाही गेरसालचं सिद्धनाथ नाही. मग ही कशी भानगड होती. जेव्हा दुष्काळ होता आपल्या कारखाना ज्यावेळेस बंद होता त्या टायमाला पगार येईल 4 दिवस मागं मोरं काय तर होणार आहे. आणि यावेळेस आपण काय केले बाबा आपलं बिल जरी तटलं असतं तरी आपण त्याला 50 रुपये एक्स्ट्रा दिले. आपण आतापर्यंत रुपये सुद्धा बुडवला नाही. बिल आपण देतोय, फक्त काय की आपली कुठं बदनामी करतात ते विरोधातच का चिमणीचा धोर तिकडे दिलाय त्यांच्या तिकडे पोटात दुखतं असलं काम आहे त्यांचं. भीमाचा एक माणूस कुठं माघारी पाठवलाय का सोडत नाही म्हणून. आणि ती जर दादा इथं आलं नसतं तर आज इतकं या उजनीमुळे इथं पाण्याचं पान जंजाळ झाली ती रानं. पान कणीस वापरलं असतं पान कणीस. आणि ह्या कारखान्यावर 4-5 कारखाना तयार झाले. पण तुमचं म्हणणं आहे आपलं सगळं व्यवस्थित आपण लोकांना सांभाळून व्यवस्थित कोणाचंही काही आपण देणं ठेवणार नाही असं खासदार साहेब कसे बोललेत पण आपले, आणि त्याप्रमाणे आपण वागलेत ना. आता जे पगार आहेत ते आपण 3-4 पगार केले जातात. तर आपल्या भीमा कारखान्याचं वजन काटा जिल्ह्यात 1 नंबर क्लिअर आहे असं बोललं जातं. 50 रुपये कमी देऊ पण काटाच तिकडं 50 आगाव देऊ 4 टनानं हाणते. 50 रुपये कमी देऊ पण काटाच. आज दिवसभर विजदा आणि वहिनींबरोबर कारखान्याचं काम फार जवळून बघितलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक छोटा निर्णय, त्या मागची जबाबदारी प्रत्यक्षात अनुभवली. आणि संध्याकाळी जेव्हा मी घरी परत आलो, मॅक्स आणि शेल्बीला भेटण्यासाठी मी खूप एक्साइटेड होतो. त्यांच्याबरोबर थोड्या वेळ खेळून मी आयडीच्या हातचं जेवण खायला गेलो. आज मस्तपैकी वाऱ्याला आयडीनी वांग, गवार, मुगाची उसळ, खीर, आमटी सगळं आयडीने केलं आहे. खूप वर्षांचं राहिलो मी आयडी. आणि जेवताना ऑब्व्हियसली मुंग्या बिंग्या सगळं चुकून तोंडात गेलं तरी काय नाही, तसं काही नाही. भागार झालं सगळं. मग तू का वाढ म्हणलास मला? जेवणाबरोबर आयडीचा ओरडा खात दिवस कसा संपला हे मला समजलं सुद्धा नाही. गुड मॉर्निंग एव्हरीवन, अँड नाव वी बिगिन विथ द फन पार्ट. आपण आता सगळ्या ॲनिमल्सला भेटायला जाणार आहे. तर जन्म झालेला एक आपला रेडा आहे गामा म्हणून, तो 2.5 वर्षाचा आहे फक्त. अरे साईज बघ कसला झालाय. कोणती की गामा, त्याला जाणवते ना मोठा आहे तो. गामाचा जन्म इथंच झालाय. आता तो 2-2.5 वर्षाचा आहे. मामा त्याची सगळे जनावर इथले सांभाळतात. त्यांचा रोजचा खुराक सांगा की. खुराक आहे ह्यांना गामाला 1 शेर पेंट असते, भरडा 1 शेर असतोय, गोळी पेंट 1/2 शेर असते. हे द सीतामा माया करतोय मी. हळू रे, हळू हळू, शिस्तीत हळू. उडी मारू नको. गप 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 गप. ऍक्च्युली इथं काहीच नव्हतं. ही सगळी शेती आता विजदाने डेव्हलप केलंय. इथं आता नीमची झाडं लावलेत. ह्याच्या पाठीमध्ये तुम्ही बघितलं तर ऊस आहे सगळा. हे सगळे द्राक्ष आहेत. आम्ही लहानपणी इथे यायचो. इथं दिवसभर इथंच. मॅक्स
म्हणजे तुम्ही बैलगाडीवर बसलाय कधी आल्यापासून? कधीच नाही. कधी? आज फर्स्ट टाइम. ट्रॅक्टरवरनं शेती करते. वहिनी तुम्हाला शेती बघायला घ्यायची आता. आणि बघा असं तसं ट्रॅक्टर बिक्टर मिळणार नाही, कष्टाने करायचं. वहिनी कुत्र्यांनी रान नांगरता येत नाही. कुत्री घेऊन रान नांगरता येत नाही वहिनी. वहिनी शेल्बी चावत्या माहितीये ना. तिला जर एक कमांड आहे, ती केल्यावर ती अटेन्शन मध्ये येते. मला माहितीये तुम्ही ते नाही देणार कसलं कमांड. वहिनी ती एवढी गरीब आहे, तिला चाव म्हणलं तरी चावणार नाही. एवढी माझी गोळ माझी शेलबुली. आज आपण बैलगाडी फिरायला जाणार आहे म्हणून त्यांनी खास सजवून आणलेत बैल. ओके ओके. थँक्यू त्यांना घेऊन आल्याबद्दल. पहिलं तर तिचं चला वहिनी बसा. मधी मी बसतोय मध्ये. मग घेऊ का? तुमच्या सगळे शेल्बीला घाला वहिनी बैलगाडीत. त्याच्या मालकापासून ए शेल्बी चल हीच त्यांची नॉर्मल बेसिक स्पीड आहे एकदम. ओरी स्विचिंग ड्रायव्हर्स. हो 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 जाऊन दे. वी आर हॅव्हिंग वन ऑफ द बेस्ट टाइम्स. राजू आणि अरे राजू आणि चिक्कू नाही हो, बैऱ्या मी बाग बैजा. राजू आणि बैजाला घेऊन आम्ही आता बैलगाडी फिरवायला नेत आहे. आमच्यावर शेल्बी पण आहे बैलगाडीमध्ये. आणि चेअरमन साहेब बैलगाडी चालवायला लागलेत. आज खूप वर्षानंतर त्या बैलगाडीवरती बसतोय आणि खास करून चांगलं हे बघायला वाटत आहे की ही जमीन पूर्ण काहीच नव्हतं इथं, पण आता विस्दा आल्यापासून हे सगळं डेव्हलप व्हायला चालू झालंय. इथं मोठ्या प्रमाणात शेती व्हायला चालू झालंय. खूप मस्त वाटतंय. हरभरा तुडवत चाललाय. इथं मी घेतो आता. जो एका रेसिंग कारमध्ये थ्रिल असतोय तो आज मला बैलांमध्ये मिळाला आहे. आणि खास करून दोन्ही बैल एवढे सुंदर आहेत. हा राजू आहे आणि बिग शाउट आउट टू माय फ्रेंड राजू ऑल्सो. राजू इथे एक राजू नावाचा बैल सुद्धा आहे आणि बैजा. हा व्हिडिओचा एंड जरी असेल, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द व्हिडिओ. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू प्लीज वॉच दिस. मला सगळ्यात पहिलं तरी कारखान्याबद्दल बोलायचं आहे. हे मागचे 2 दिवस माझ्यासाठी एवढे चांगले गेले. मी खरं तर कधी इथं जास्त येत नाही. इथं डॅडी विस्ता कारखान्यामुळं शेडमुळं त्यांचं इथं येणं जाणं जास्त असतं. पण मी आज इथं आलो आणि आज पहिल्यांदा मी विस्ताच्या कामकाजामध्ये इन्वॉल्ड होतो. तो कसं काम करतोय बघितलं. शेडवरती येऊन पण आपल्या लोकांशी बोललो, शेतकऱ्यांशी जाऊन बोललो. आणि हे खूप माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट होता. दिस वॉज वन ऑफ द बिगेस्ट लर्निंग कर्व फॉर मी तर म्हणेन. आज इथं येण्याचं एक मूळ कारण होतं की भरपूर गोष्टी सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात पसरल्या जात होत्या भीमा सहकारी साखर कारखान्याबद्दल. मी येऊन मला आज खरंच समजायचं होतं की हे कामकाज कसं चालतंय, काय आहे हे, नेमकं हे कशामुळे होत आहे. आणि आल्यावर बघितलं की जसा आपला कारखाना आहे तसे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 200च्या आसपास कारखाने आहेत. सोलापूरमध्येच त्यातले जवळजवळ 40 कारखाने आहेत. शेवटी हा एक बिझनेस आहे, एक कोऑपरेटिव्ह फॅक्टरी असल्यामुळे प्रत्येक कारखान्याची आपापल्या अडचणी असतात. परंतु स्पेसिफिकली भीमा सहकारी साखर कारखान्याला टार्गेट का केलं चाललंय. आज डॅडी असतील, आम्ही 3 भाऊ असतील किंवा यूट्यूबच्या माध्यमातून पण एवढी विजिबिलिटी झाली आहे, एवढे लोक आम्हाला अप्रिशिएट करतात. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर दॅट. पण कुठलीही गोष्ट काही कोण आमच्याबद्दल बोलायला गेलं, सांगायला गेलं तर
त्याची अर्धवट माहितीपर्यंत कधी कधी लोकांपर्यंत पोहोचवली जाते आणि मिसअंडरस्टँडिंग्स क्रिएट होतात. मला कित्येक लोकांनी कारखान्यांबद्दल काही रील्स पाठवले, व्हिडिओज पाठवले आणि मग मला त्या सगळ्या लोकांना खास करून सांगायचं की ह्या कारखान्याला माझ्या आजोबांचं नाव आहे, हा कारखाना माझ्या आजोबांनी उभा केला आहे आणि माझ्यापेक्षा जास्त मुन्नासाहेब असतील आणि माझे भाऊ विश्वराज असतील, ह्या दोघांची ह्या कारखान्यासाठी जी भावना आहे ही मी सुद्धा तुम्हाला कधी सांगू शकणार नाही. आमच्या आजोबांनी उभा केलेला कारखाना अडचणीत यावा ती कसे म्हणजे आम्ही हे संपूर्ण आमची ताकद लावून हे कधी घेऊन देणार नाही. पण ज्या त्या गोष्टी त्या वेळी झाल्या होत्या, एक्सपान्शन जेव्हा केलं तेव्हा नेमकं सलग 3 वर्ष दुष्काळ इथं झाला. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा आता मोठ्या प्रमाणात बसताना दिसून येत आहे आणि त्याच्यावेळीच त्या अडचणी येत्या. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, एक विश्वास व्यक्त करायचा आहे की आम्ही आजपर्यंत ना कुणाला अडचणीत पाडले ना इथून पुढे सुद्धा कधी पाडली. आपण सगळेजण आहात, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे, त्यामुळे आमचं सगळ्या गोष्टी खूप चांगल्या चालू आहे. माझी एवढीच विनंती आहे माझ्या फॉलोअर्सला, सोशल मीडियावरती काही गोष्टी बघून त्यांनी त्यावरती विश्वास ठेवू नका. लास्टली अजून एक अशी गोष्ट सांगायची आहे, काल आयडीने मला डॅडींचे माझे आजोबांचे काही किस्से सांगितले. त्यांचा काळाचा म्हणजे विचार करतोय, त्यांचा काळ कसा होता, म्हणजे आम्ही काय कष्ट करतोय त्यांच्यासमोर. आजोबांनी आमच्या कसे दिवस काढले, कसे इथे येऊन त्यांनी हे सगळ्या गोष्टी उभा केल्या असतील, ही खरंच माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे. डॅडींची सुद्धा आज तो दिवस नाही आहे. मी कधी तर माझी इच्छा आणि मी ते करणार सुद्धा. जेव्हा एक मोठी सभा होईल त्या सभेत मला डॅडींची खरी काय स्टोरी हे लोकांना माहीतच नाही आहे. पण डॅडी पण खूप यंग एज म्हणजे असताना माझे आजोबा ही पास्ट होईल आणि त्यानंतर त्यांनी कसं ह्या सगळ्या गोष्टी उभा केल्या, पुढं नेल्या. माझा विचार करूनच आय फील सो हंबल्ड. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की तुमच्या सगळ्यांची साथ आमचं असंच राहून दे. खूप चांगल्या गोष्टी इथून पुढं होणार, अजून खूप लोकांना मदत करायची आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आणि थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू. इफ यू एन्जॉय टुडेज व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब टू दिस चॅनल, प्लीज लाईक दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला जे काय वाटलं असा व्हिडिओ बघून त्याबद्दल तुम्ही कॉमेंट करून सांगा. थँक्यू व्हेरी मच.